नमस्कार सर्वांना। तर इथे मी आमच्या घरासोबती झाड आहे शेवग्याचं, भरपूर अशा प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत। तर आम्ही शेंगा काढून घेत आहेत इथे। आणि इथे आमच्या घरासोबती बघा, इथे छान असं इन्सुलिन प्लांट मी लावलेला आहे। सुंदर अशी पानं आलेली आहेत आणि मध्ये फूल आलेलं आहे। आणि इथे मी चाईचे कंद लावायला घेतलेले आहेत। इथे बघू शकता, ह्याला चाईचे कंद म्हणतात किंवा गावाकडे गोद्रसुद्धा म्हणतात किंवा कोणफळसुद्धा म्हणतात। त्यांना छान असे मोड आलेले आहेत। तर इथे आता पाऊस पडलेला आहे, तर आम्ही आता इथे लावून घेणार आहोत। तर इथे बघू शकता छान असे मोड आलेले आहेत। हे कंद उपवासासाठी चालतात, उपवासासाठी उकडून खायचे असतात। ही कोणफळं किंवा गोध्र म्हणतात, चाईचे कंद आणि कारंदे असं मी इथे लावून घेते आहे। इथे बघा छान असं माती काळी क्षार आहे आणि ते खोदून घेतले। इथे कारंद लावत आहे, त्यावर माती ढकलून दिली आणि परत दुसरीकडे सुद्धा लावून घेणार आहे। तर छान असं आपण मातीमध्ये सर्व कंद लावून घ्यायचे आहेत। इथे एक रताळंसुद्धा आहे माझ्याकडे, त्यालासुद्धा मोड आलेले आहे, ते पण लावून घेणार आहे। तर इथे माती खोदून घेतली आणि इथे चाईचा कंद लावून घेतला। ते बघू शकता छान असे मोड आलेले आहेत। हे बघा, हे गोध्र म्हणतात। तर इथे मी जमिनीत लावून घेत आहे। उपवासासाठी खूप उपयुक्त असे हे कंद आहे। इथे इथे लावून घेतले आणि त्या बाजूला लगेच आमचे 3 माऊ आहेत, 2 बोके आहेत, एक ब्राउनी जास्वंदाची झाडं आहेत, 2 वेगवेगळे डोळे आहेत आणि एक किट्टू आहे, 2 बोके आहेत आणि एक मणिमाऊ आहे, तिचं नाव चिनू आहे। तर इथे आम्ही गोधडं लावायला घेतलेले आहेत, तर ते सुद्धा आलेले आहेत बाजूला। इथे जास्वंद आहे, पांढरी जास्वंद, गुलाबी जास्वंद, इथे इन्सुलिन प्लांट लावलेला आहे। ते कढीपत्त्याचं रोपसुद्धा छान फुटलेलं आहे। मी 3-4 कढीपत्त्याची झाडं लावलेली आहेत। तर इथे मणिमाऊ आमचे सोबती फिरत आहे। तर इथे बघू शकता छान असे कढीपत्त्याची रोपंसुद्धा आहेत, वांग्याची रोपंसुद्धा लावलेली आहेत। तर इथे भिंतीवर आमचा किट्टू बसलेला आहे, बघू शकता छान असा मस्त आरामशीर हे आमच्यामध्ये लुडबुड करत आहेत। तिकडे आमची चिनू बसलेली आहे, चिनूसुद्धा छान अशी रोळून बसलेली आहे। बघा किती सुंदर दिसतात, तिघं पण छान पांढरे शुभ्र असे आहेत। तर इथे आमची सोबती झाडं आहेत। हा, इथे सुद्धा कढीपत्त्याचं रोप आहे आणि इथे आंब्याचं झाड लावलेलं आहे, आंबासुद्धा खूप छान झालेला आहे, इन्सुलिन प्लांट। आणि इथे मी बेलचं झाड लावलेलं आहे आणि कढीपत्त्याचं इथे सुद्धा एक रोप लावलेलं आहे, मोगरा लावलेला आहे, शोची थोडी झाडं लावलेली आहेत। इथे बांबू प्लांट आहे, खूप सुंदर असा फुटलेला आहे। हे रातराणीचं झाड आहे, हे पण बांबू प्लांट, शोचंच प्लांट आहेत। ते छान अशी झाडं झालेली आहेत। आणि इथे क्रोटॉन लावलेला आहे। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास बाय बाय।